ते ड्रॉ करतो. एक पिन आहे, पण आउटसाइड त्याचा सरफेस जो आहे तो इन्सुलेट केला आहे. हा म्हणजे इन्सुलेटेड फ्रॉम पेरिमीटर. फिनच आहे पण इन्सुलेटेड फ्रॉम पेरिमीटर आहे. पेरिमीटर इन्सुलेशन. ह्याचा जर क्रॉस सेक्शन बघितला तर सर्क्युलर आहे. हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन, पण त्याच्या आउटर सरफेस हा काय बाळानो इन्सुलेटेड आहे. हा आउटर सरफेस इन्सुलेटेड आहे. याची रेडियस 25 mm दिलेली आहे. टोटल लेंथ ऑफ पिन 1 मीटर आहे. टोटल लेंथ ऑफ पिन इज 1 मीटर. ओके. आता कालचा प्रॉब्लेम आणि आजचा ह्या प्रॉब्लेम मध्ये तसं जर तुम्ही बघायला गेला तर फरक काय नाही आहे, पण काय झालंय इकडे हीट सोर्सच दिलेला नाहीये. हीट सोर्स. दुसरं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर मला दिले -10 डिग्री. ओके. आणि मला आता हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हा प्रॉब्लेम मॉडेल करायला पाहिजे. ठीक आहे. मग प्रॉब्लेम मॉडेल करण्यासाठी आपण काय करूया, ह्याच्यामध्ये 4 एलिमेंट घेऊया. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम मॉडेलिंग. ते एलिमेंट मनावर घेऊ शकतो का किती पण? तुम्ही तुमच्या मनावरती घेऊ शकताय. मी तुम्हाला आधी सांगितलंय सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही जेवढे जास्त नंबर ऑफ एलिमेंट्स घेणार तेवढे तुमचे आन्सर्स ऍक्युरेट येत जाणार. ऍक्युरेट म्हणजे त्या नोडला ऍक्युरेटच येते. नोडच्या मध्ये आपण ज्या वेळेला हे बघत होतो शेप फंक्शन, तुम्हाला आठवत असेल बघा, तर शेप फंक्शन मध्ये इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे. ठीक आहे. नंबर ऑफ नोड्स जेवढे जास्त तेवढ्या इंटरमिजिएट पॉइंटच्या व्हॅल्यू ऍक्युरेट येतात सॉफ्टवेअर मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपण नंबर ऑफ नोड वाढवायला बघतो, पण नंबर ऑफ नोड वाढवायला गेला की प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स होतो. ठीक आहे. आणि कॉम्प्लेक्सिटी वाढली की त्याला लागणारी सॉल्व्ह करण्यासाठी लागणारी कॉम्प्युटेशनल मेमरी आणि लागणारा टाइम हा जास्त लागतो. ठीक आहे. त्यामुळे आपण पेपरवरती सॉल्व्ह करताना मिनिमम नंबर ऑफ नोड मध्ये सॉल्व्ह करतो, पण ऍक्च्युअल सॉफ्टवेअर वरती आपण नोड काय करतो, वाढवतो. ठीक आहे. आता हे पेपरवरती जे सॉल्व्ह करालोय हे काय करालोय आपण, यामध्ये आपण नुसतं बघतोय की एक फक्त बाळानो ह्यात माझ्याकडनं जीवन लिहायचं राहिलं प्रॉब्लेम मध्ये, ती गोष्ट पहिला लिहितो. इथे दिलाय हीट सोर्स, त्याचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे. हीट सोर्स आहे त्याचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. आता काय सांगत होतो की आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स किती घ्यायचे हे तुम्ही ठरवायचं आहे. आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स घ्या हे मेन्शन केलेलं नाही आहे, पण लास्टचा प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये त्यानं मेन्शन केलेलं की 25 mm चा एक तुम्ही एलिमेंट कन्सिडर करा. पण इथे तसं काही म्हटलेलं नाहीये, पण आपण किती घेऊया टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स 4 घेऊया. ठीक आहे. त्यामुळे मी हा पिन जो आहे तो एक स्ट्रेट लाईन दाखवतो आणि याच्यामध्ये मी याचे 4 पार्ट करतो. 4 झाले. ठीक आहे. याला मग तुम्ही एलिमेंट 1, एलिमेंट 2, एलिमेंट 3, एलिमेंट 4 4 एलिमेंट आहेत माझ्याकडे आणि हे त्याचे नोड्स आहेत. नोड नंबरिंग केलं तर 1, 2, 3, 4, 5. टोटल 1 मीटर होता, तर प्रत्येकाची लेंथ किती येणार होता? टोटल 1 मीटर होता, तर प्रत्येकाची लेंथ किती येणार? 0.25 मीटर. सगळ्यांची 0.25 मीटर मध्ये आहे. आता पहिला जरा प्रॉब्लेम मधले सगळे गिवन बघा. हे बघा, हे 25 वॅट पर मीटर आहे, हे 55 वॅट पर मीटर स्क्वेअर आहे, म्हणजे मीटर मध्ये दिलेत. के आणि एच हे मीटर मध्ये दिलेत. रेडियस फक्त MM मध्ये, त्याचं काय करायचं ते नंतर बघूया. ठीक आहे. ते मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. आता हे जे तुमच्याकडे नोड किती आहे, टोटल नंबर ऑफ नोड्स 5. त्या 5 नोड मध्ये प्रत्येक नोडचं टेम्परेचर, आता आपल्याला टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन शोधायचं ना फिन मधलं, तर मी प्रत्येक नोडला टेम्परेचर म्हणतो. ठीक आहे. नोड 1 ला T1, नोड 2 ला T2, नोड 3 ला T3, T1, T2, T3, T4, T5. आता शेवटला ज्या वेळेला आपण व्हॅल्यूज पुट करणार त्यावेळेला काय दिलंय ह्यातलं ते नंतर बघूया. आता मी याच्याबद्दल काही टेम्परेचर बद्दल बोलत बसत नाही. ज्या वेळेला बाउंड्री कंडिशनला जाईल त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बघूया. ठीक आहे.
आता माझ्याकडे तर 4 नंबर ऑफ काय एलिमेंट्स आहेत. 4 नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत याचा अर्थ मला काय करायला पाहिजे आता, ह्याचं स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करायला पाहिजे. स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 1. आता जरा असं भावानं इथं गंमत आहे. मी जर असं हा ड्रॉ करतोय, हा फिन आहे असं म्हणा तुमचा, हा फिन ठीक आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शनला आहे. ह्याच्यात आपण 4 पार्ट केले म्हणून इथं दाखवतो 1 2 3 4 1 2 3 4 हे असं कट केले ना आपण, मी इथं दाखवले. हा इथं तुमचा नोड 1 आहे, इथं नोड 2 आहे, नोड 3 नोड 4 नोड 5 ठीक आहे, असे 5 नोड आहेत तुमचे. मग इथं तुमचा हीट सोर्स आहे, इथं ज्याचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे इथं. आता इथून ह्या 1 वरून 2 ला जी हीट ट्रान्सफर होणार ती काय व्हायला पाहिजे, कंडक्शन कन्व्हेक्शन काय व्हायला पाहिजे, कंडक्शन 1 to 2 इथून कंडक्शन. आता कंडक्शन पण व्हायला पाहिजे प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण व्हायला पाहिजे आयडियल कंडिशनला. पण इथं काय झालंय, कन्व्हेक्शन होणार नाही पेरिमीटरचं. का? कारण की पेरिमीटरला काय लावलंय त्याने, इन्सुलेशन लावलंय. इन्सुलेशन लावल्यामुळे काय होणार, इकडून हीटच बाहेर जाणार नाही. ठीक आहे, त्यामुळे हे ऍक्च्युअल कंडिशनला यायला पाहिजे होतं, पण आपल्या प्रॉब्लेम मध्ये हे येणार नाही. त्याच्या मागचं रिझन काय, कारण की ते इन्सुलेशन लावले. त्यामुळे फक्त राहिलं काय, 1 to 2 फक्त कंडक्शन राहिलं. 1 to 2 फक्त कंडक्शन राहिलं. त्यामुळे मी इथे लिहितो स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर इलेमेंट 1 K1 इज इक्वल टू, फक्त इथे लिहितो मी कंडक्शन. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन इन्सुलेशन असल्यामुळे होणार नाही. ठीक आहे, कंडक्शनचा फॉर्म्युला सांगा, KA/L 1 - 1 - 1 1. K थर्मल कंडक्टिव्हिटी दिली 35 इंटू एरिया. आता बघा मला या क्रॉस सेक्शनचा एरिया पाहिजे, हे मीटर मध्ये आहे, सगळं मीटर मध्ये, त्यामुळे मी एरिया मीटर मध्ये कॅल्क्युलेट करून ठेवतो, इथे ठेवतो कॅल्क्युलेट करून. एरिया सांगा, क्रॉस सेक्शन रेक्टँग्युलर आहे का सर्क्युलर आहे, क्रॉस सेक्शन सर्क्युलर आहे, याचा अर्थ एरिया काय येणार, π/4 d², π/4. डायमीटर बघा, रेडियस दिले 25 म्हणजे डायमीटर 50 आहे, रेडियस 25 याचा अर्थ डायमीटर 50 आहे, डबल घेतला. ठीक आहे, 50 डायमीटर आहे, पण हे सगळं मीटर मध्ये आहे, त्यामुळे मी डायमीटर मीटर मध्ये पुट करणार, म्हणजे 0.05. 50 म्हणजे 0.05 मीटर मध्ये 1000 ने डिवाइड करायचं, तुम्हाला एरिया मिळेल मीटर स्क्वेअर मध्ये. झिरो पॉईंट नॉट 1963. 1.96 into 10⁻³ 1.96 into 10⁻⁻. ठीक आहे, जरा काय वाजून तुमचा एरिया झाला, मी तो मल्टिप्लाय करतो. 1.96 into 10⁻³ डिवाइड बाय लेंथ. ही जी लेंथ इथे बघा 0.25. 1 - 1 - 1 1. सॉल्व करा, तुम्हाला स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 1 मिळेल. सॉरी K1 इज इक्वल मॅट्रिक्स येणार, हे किती येते सांगा. 274.4 into 10⁻³ 274 into 10⁻³ -3. इथं जरा लिहितो 274.4 हा म्हणजे 10⁻³ आहे, म्हणजे 0.274. ओके, 0.274. 3 पॉईंट शिफ्ट केले इकडे, 1 2 3 म्हणजे 10⁻³ गेला, 0.274. 0.274 ने आत मल्टिप्लाय करा. आता लक्ष द्या, मागच्या वेळेच्या वहीमध्ये लिहिताना त्या पोराने काय केलं, माझ्यासमोर वही ठेवली आहे म्हणून त्याने इथे एरिया लिहिलाय की नाही, एरिया हे मीटर मध्ये लिहिलेलं नाही, पण उत्तर व्यवस्थित लिहिलंय ना, हे त्याच्याकडे लिहिताना मिस्टेक झाल्या. ते ऍक्च्युअली तिथं 0.5 पाहिजे होता, 0.05, त्याच्याकडे जर चुकलंय तिथं. ठीक आहे, पण उत्तर त्यानं बरोबर लिहिलंय. हे झालं 1.
हा स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 1 आला. आता स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 2 11-2 आहे बघा तुमचा 11-2. सांगा नोड नंबर 2 वरून नोड नंबर 3 ला कंडक्शन असणार आणि कन्व्हेक्शन काय असणार यात? फक्त कंडक्शन. फक्त कंडक्शन येणार का? पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन होणारच नाही आता, हे होणारच नाही. तसंच 3 नंबर बघा, इथून इथं नोड 3 टू नोड 4 ला जाताना हीट कंडक्शननी जाणार, कन्व्हेक्शन हे होणारच नाही. का होणार नाही? कारण की इन्सुलेशन आहे. त्यामुळे 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर फक्त कंडक्शन आहे. सगळ्यांची के ची व्हॅल्यू सेम आहे, सगळ्यांचा एरिया सेम आहे, सगळ्यांची लेंथ सेम आहे. त्यामुळे K1 इज इक्वल टू काय असणार? K2 इज इक्वल टू काय असणार? K3. तिघांचा पण स्टिफनेस मॅट्रिक्स सेम आहे. त्याला मग तुम्ही म्हणणार 4 चा का लिहिला नाही? कारण की या 4 चा एंड बघा फ्री आहे. 4 चा या एंड फ्री आहे. फ्री एंड असल्यामुळे इकडे कन्व्हेक्शन होऊ शकतं, कन्व्हेक्शन इकडे होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे मी त्याचा याला कन्सिडर केलेलं नाही यामध्ये. आता नाव स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 4, चौथ्या एलिमेंट साठीचा स्टिफनेस मॅट्रिक्स. ओके, K4 इज इक्वल टू सांगा आता K4 हे बघा, हीट कुठून कुठे जाणार? नोड नंबर 4 कडून नोड नंबर 5 कडे. कंडक्शन, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस ह्या बाजूला एंड कन्व्हेक्शन. ह्यामधलं काय काय घ्यायला पाहिजे मला? कंडक्शन एक आहे, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन एक आहे आणि एंड कन्व्हेक्शन एक आहे. या तिन्हीपैकी काय घ्यायला पाहिजे? कंडक्शन आणि एंड कन्व्हेक्शन. बघा, कंडक्शन येणार का? कारण की हे सेम मटेरियल असल्यामुळे कंडक्शन होणार. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन होणार नाही का? कारण की इन्सुलेशन आहे, बाहेर पेरिमीटरला इन्सुलेशन आहे. ओके, पण हा एंड फ्री आहे. फ्री असल्यामुळे याच्यामधून एन्व्हायरमेंटला पुन्हा हीट ट्रान्सफर होईल, तेव्हा एंड कन्व्हेक्शन असणार. त्यामुळे कंडक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. ठीक आहे, मी लिहितो कंडक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. आता एंड कन्व्हेक्शन ऍट कुठला नोड आहे? ऍट आयथ नोड आहे का जेथ नोड? 2 नंबरचा नोड आहे, त्यामुळे जेथ नोड, ऍट जेथ नोड. ठीक आहे, त्यामुळे आता कंडक्शन आणि एंड कन्व्हेक्शनचा भाव मला काय करायला पाहिजे? फॉर्म्युला लिहायला पाहिजे. कंडक्शन KA/L 1 - 1 - 1 प्लस एंड कन्व्हेक्शन ऍट जेथ नोड H into A. इथे काय येणार बघा? 0 0 0 1. बरोबर आहे. जर आयथ नोड असता तर इथं 1 आला असता, जेथ नोड असल्यामुळे इथं 1 आलाय. ठीक, फक्त जेथ नोडला आहे त्यामुळे इथं 1 आलाय. व्हॅल्यू सगळ्या पुट करतो. के बघा, के ची किंमत आहे 35. एरिया ऑलरेडी मीटर मध्ये शोधला आपण, 1.96 इंटू 10⁻³ डिवाइड बाय लेंथ. प्रत्येक एलिमेंटची लेंथ आपण 0.25 मीटर घेतले. हे सॉल्व्ह केले आपण, याचं डायरेक्ट उत्तर लिहितो. प्लस एच आहे 55, एरिया 1.96 इंटू 10⁻³ 0.001. हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे ऑलरेडी अगोदर. इथं 0.274 हे त्याचं उत्तर आहे. हे फक्त सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह करा किती येते सांगा? 0.1078. 0.1078. 1078. ओके, मी पहिला हा लिहितो, ह्याचा आन्सर हे आहे बघा इथं, ते लिहितो डायरेक्ट. सो K4 इज इक्वल टू 0.274 minus 0.274 minus 0.274 0.274 प्लस 0.000. हे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं आलेलं आहे 0.10 काय तर 7. ठीक आहे, या 107 ना आत मल्टिप्लाय केल्यावर फक्त इथं 107, 0.107. आता ह्यांची ऍडिशन करा. ह्या 3 व्हॅल्यू तर 0 आहेत, त्यामुळे हे तिघं आहे असं राहणार, फक्त ह्यांची ऍडिशन होणार. ठीक आहे, म्हणजे 2 एलिमेंटची ऍडिशन होणार. सो 0.274 मायनस 0.274 मायनस 0.274 आणि 0.274 प्लस 0.107.
ठीक आहे, यांची ऍडिशन केली 0.381 हे आन्सर आलं. त्याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 3. आता मला काय करायला पाहिजे, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स काढायला पाहिजे. माझ्याकडे K1 आहे, K2 आहे, K3 आहे आणि आता मी शोधलाय K4. तर ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणजे ह्या सगळ्यांची काय होणार, असेंब्ली. K इज इक्वल टू K1, त्याला असेंबल करायचा K2, त्याला असेंबल करायचा K3, त्याला असेंबल करायचा K4. आता 1Dचा असल्यामुळे असेंब्ली बाजून फक्त डायगोनल वरती ऍड करत जायचं. ठीक आहे, पहिला लिहितो मी K1, K2, K3 सगळे सेम आहेत 0.274. हा झाला K1, त्याला K2 असेंबल करा, K1, K2 सेमच आहेत त्यामुळे 0.274 मायनस 0.274 मायनस 0.274 0.274 हा K2 आला. K3 पण सेमच आहे, K3 झाला. आता याला K4 असेंबल करा. K4 इथे बघा 0.274 मायनस 0.274 मायनस 0.274 0.381 K1 K2 K3 K4 डायगोनल वरती ऍड करत जायचे. आता हा जो काय तुमचा मॅट्रिक्स आला याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू तुम्हाला माहित नाहीत त्या सगळ्या काय करा, झिरो पुट करा. माहित नाहीत त्या इथे झिरो आला, हे 2 आणि हे तसं इथं हा 0 हे 2 3. ओके, हा तुमचा मॅट्रिक्स मिळाला. आता फक्त मी ऍडिशन करून हा मॅट्रिक्स व्यवस्थित येतो. 0.274 मायनस 0.274 0 0 0 मायनस 0.274 0.274 प्लस 0.274 0.548 0.548 मायनस 0.274 0 0 0 मायनस 0.274 पर झालं 0.548. त्याच्यानंतर तिसरी रो आहे ना, मायनस 0.274 0 3 रो संपल्या. तर होतं बघा 0 0 मायनस 0.274 हे आलं 0.548 आणि मायनस 0.274. त्याच्यानंतर लास्ट 0 0 0 मायनस 0.274 0.381. ओके, हा तुमचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला, याला म्हणतो मी 4. आता माझं अर्ध काम झालं, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्सला पोहोचलो, अर्ध काम झालं. आता ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स झाल्यानंतर मला काय करायला पाहिजे, फोर्स टर्म डिटरमाइन करायला पाहिजे. फोर्स टर्म बरोबर. आता फोर्स टर्म डिटरमाइन करताना तुम्ही मला सांगा, इकडे या, 1 to 2 कन्व्हेक्शन आहे काय? 1 to 2 नोड 1 to नोड 2 इथं तुम्ही लिहिले बघा. 1 to 2 पेरिमीटरला इन्सुलेट केल्यामुळे कन्व्हेक्शनच नाही. आपण फोर्स टर्म ह्या कशाला डिटरमाइन करतो? आपण ज्या फोर्स टर्म कन्व्हेक्शन असेल तर तिथं फोर्स टर्म येते ना, त्यामुळे 1 नंबरला येणार नाही. 2 नंबरला पण फक्त कंडक्शन असल्यामुळे येणार नाही. 3 नंबरला पण फक्त कंडक्शन असल्यामुळे येणार नाही. म्हणजे ते सगळं झिरो आहे बरोबर, ते सगळं झिरो आहे. 0 0 0. ठीक आहे, त्यामुळे मी इथं लिहितो फोर्स टर्म फॉर इलेमेंट 1 2 अँड 3 तिघांसाठीच्या फोर्स टर्म F1 F2 F3 ह्या सगळ्या काय झिरो. फोर्स टर्मला 2 हे असतात ना, नंबर ऑफ एलिमेंट्स बरोबर, 2 लिहायचे, हे सगळे झिरो आहेत. आता कन्व्हेक्शन आपल्याला फक्त 4 नंबरच्या एलिमेंटला आहे, 4 नंबरच्या एलिमेंटला. मग मला आता फोर्स टर्म फॉर एलिमेंट 4 काढायला पाहिजे. चार नंबरच्या एलिमेंटला फोर्स टर्म काढायला पाहिजे. ठीक आहे, चलो सांगा मग आता 4 नंबरच्या एलिमेंटला फोर्स टर्म बघा काय येणार. चार नंबरला फोर्स टर्म
F4 कंडक्शन आहे, कन्व्हेक्शन आहे. कुठलं कन्व्हेक्शन आहे? कंडक्शन तर आहे, पण कन्व्हेक्शन कुठला आहे? एंड एंड कन्व्हेक्शन End बरोबर? त्यामुळे मी इथे लिहितो एंड कन्व्हेक्शन ऍट नोड. आय आहे काय जे आहे? जे तो नोडला आहे, बरोबर. सो ऍट नोड जे. मग मी त्याचा फॉर्म्युला लिहितो एंड कन्व्हेक्शनचा. एच वाय इन्फिनिटी इंटू एरिया. पेरिमीटरला तो डिवाइड बाय 6 वगैरे असतो, ठीक आहे. एच वाय इन्फिनिटी इंटू एरिया, ठीक आहे, इंटू 0 1. जेथ नोडला असल्यामुळे इथे 1 आहे, आयथ नोडला नाही आहे त्यामुळे इथे 0 आहे. 0 1 किमती पुट करतो. एच एच प्रॉब्लेम मध्ये दिलाय आपल्याला 55 इंटू एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर दिलंय -10 इंटू एरिया आपण शोधलाय 1.96 इंटू 10⁻³ 0 1. सॉल्व करा किती ते सांगा. -1.078. -2. -1.078. -1.078 आत मल्टिप्लाय करतो. 0 -1.078 बरोबर आहे ना? हा. ओके. मला आता बघा F4 मिळाला, म्हणजे फोर्स टर्म सगळ्या माहित झाल्या. फोर्स टर्म माहित झाल्यानंतर आता आपलं इन जनरल इक्वेशन आपल्याला लिहायला पाहिजे. कुठलं इन जनरल इक्वेशन? फोर्स टर्म तर माहित आहे, के पण माहित आहे, म्हणून आता लिहितो नाव F इज इक्वल टू, पूर्वी काय असायचं के इंटू एक्स असायचा, पण आता इथे एक्स नाही, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन आहे ना, पाय येणार. F म्हणजे फोर्स टर्म, के म्हणजे ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स आणि पाय म्हणजे टेम्परेचर, ठीक आहे. मग मी आता काय करतो, या प्रत्येक टर्म लिहिणार आहे, पण पहिल्यांदा मी के लिहून घेतो. की 0.274 - 0.274 0 0 0 -0.274 0.548 -0.274 0 0 0 -0.274 0.548 -0.274 0 0 0 -0.274 0.548 -0.274 0 0 0 -0.274 आणि 0.381. याच्यानंतर फाय म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर पाहिजे मला, सांगा. नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4, नोड 5 यांच्यामध्ये 5 आहेत ना, 5 नोड आहेत, म्हणजे 5 जणांचे टेम्परेचर यायला पाहिजे. जर असा प्रॉब्लेम मध्ये जातो, मी तुम्हाला आधी म्हणते की आपण टेम्परेचर नंतर बघूया. सांगा आपली T1, T2, T3, T4, T5 ह्यामधलं तुम्हाला कोणाचं टेम्परेचर माहिती? इथं बघा आणि सांगा. त्यामध्ये कोणाचं टेम्परेचर? नोड 1चं माहिती आहे, कारण इथे हीट सोर्स आहे. हीट सोर्सचं टेम्परेचर किती आहे? 40 आहे. त्यामुळे T1 एक नंबरच्या नोडचं टेम्परेचर किती आहे? 40 आहे. म्हणजे इथे घेतो मी 40. T2, T3, T4 ह्याच्या पुढचं इकडं हे माहित नाही, हे सगळं शोधायचं आपल्याला इकडचं, ठीक आहे. त्यामुळे फक्त माहित आहे T1. त्यामुळे T1 ची किंमत टाकतो मी 40. इथे लिहितो 40. T2 अननोन, T2 T3 अननोन, T4 अननोन, T5 अननोन. हे सगळे अननोन आहेत. त्यामुळे हे टेम्परेचर मला माहित नाही, हे सगळे अननोन आहेत. जे फक्त हीट सोर्स माहित होतं की पहिल्या नोडचं लिहिलं. आता इज इक्वल टू ह्या बाजूला फोर्स टर्म पण तेवढ्याच यायला पाहिजे, बरोबर. फोर्स टर्म पण तेवढ्याच यायला पाहिजे. ठीक आहे. किती फोर्स टर्म असणार आहेत बघा. आता आपण शोधल्या 4 टोटल फोर्स टर्म आहेत. ठीक आहे. इथे फोर्स टर्म जरा पुढे घेऊ. पहिल्यांदा फोर्स टर्म पाहिजे ना, फोर्स टर्म इथं बघा. फोर्स टर्म F1, F2, F3 आणि F4. पहिला F1 लिहितो, किती आहे? 0 0 0 0 ही पहिली झाली. F2 परत 0 0, म्हणजे काय प्लस 0 0. F1 F2 F3 परत काय येणार? प्लस 0 0. F3 झाली. आता F4 घ्यायचं आहे, प्लस 0 -1.078. ओके. आता फोर्स टर्म लिहून झाल्या, पण
प्रॉब्लेम मध्ये हीट सोर्स कुठं होता बघा. प्रॉब्लेम मध्ये हीट सोर्स, प्रॉब्लेम मध्ये हीट सोर्स कुठे होता? नोड 1 ला. नोड प्लस त्यामुळे नोड 1 ला मला इथं प्लस काय करायला पाहिजे? θ1. ठीक आहे, म्हणजे हीट सोर्स, एक नंबरच्या नोडचा हीट सोर्स. त्यामुळे मी तिथं प्लस θ1 लिहिलं. सगळ्यांना समजलं मी काय लिहिले ते? आता हे जे आले याच्यावरून भावाने इक्वेशन फॉर्म करूया. आता आपण नॉर्मली जर θ1 विचारला असेल तर तुम्ही एक नंबरचं इक्वेशन लिहित जावा, नाहीतर एक नंबरचं नाही लिहिलं तरी चालते. उगाच 5 इक्वेशन बैठले की कॉम्प्लिकेशन येते. त्यामुळे मी θ1चं पहिलं इक्वेशनच लिहित नाही, आता डायरेक्ट दुसऱ्यापासून लिहायला चालू करतो. ठीक आहे, इक्वेशन. ठीक आहे, नाव आता इक्वेशन लिहितो, सगळे लक्ष द्या. बघा, हे 0 इज इक्वल टू सेकंड रो इंटू कॉलम मायनस 0.274 इंटू 40 प्लस 0.548 इंटू T2 मायनस 0.274 इंटू T3. त्याच्यानंतर बघा 0 0 आहे, त्यामुळे पुढचं 0 येणार. इक्वेशन ए म्हणतो. डायरेक्ट 2 नंबर लो घेतल्या बघा मी, 2 नंबर, 1 नंबर घेतले नाही. आता 3 नंबर घ्या. 0 इज इक्वल टू 3 नंबर 0 इंटू 40 गेला मायनस 0.274 इंटू T2 प्लस 0.548 इंटू T3 मायनस 0.274 इंटू T4. इक्वेशन सेकंड रो इंटू कॉलम केला. त्याच्यानंतर थर्ड रो घ्या. 0 इज इक्वल टू पहिला 0 आहे, दुसरा 0 आहे, म्हणजे पहिले 2 0 झाले, तिसरा घ्या डायरेक्ट 0.274 इंटू T3 प्लस 0.548 इंटू T4 मायनस 0.274 इंटू T4. त्यानंतर लास्टचा घ्या, लास्टचा मायनस 1.078 इज इक्वल टू पहिला 0, दुसरा 0, तिसरा 0, डायरेक्ट चौथा मायनस 0.274 इंटू T4 प्लस 0.381 इंटू T4. इक्वेशन डी. मी पहिले इक्वेशन मुद्दाम लिहिलेलं नाही, त्यात Q1 आहे. ठीक आहे, त्यामुळे सॉल्व्ह करायला गेलं तर होणार नाही. Q1चा आन्सर विचारला असलं तर ते इक्वेशन घ्यायचं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करा. याच्यामध्ये बघा अननोन बघा T2 आहे, T3 आहे, T2 T3 T4 T3 T4 T5 T4 T5. सेम कालच्या सारखं सोडवायला लागणार, सेम कालच्या सारखं. अननोन टोटल किती आहे? 4 आहेत. इक्वेशन 4 आहेत. मग आता काय करायचं? कालच्या सारखा विचार करायचा. ह्या दोन इक्वेशनचा विचार करा, ह्या दोन इक्वेशनचा विचार करा. ह्यांच्यामध्ये कॉमन काय? T2 T2 आहे, त्यामुळे हा T2 कॅन्सल करायचा. हा, मग ह्या दोन इक्वेशन मधनं T2 कॅन्सल झाला तर राहणार T3 T4 राहणार, बरोबर. T3 T4 म्हणजे ए बी कंबाईन करायचं, T3 T4चं इक्वेशन मिळवायचं. आता सी आणि डी चा विचार करा. सी आणि डी चा इथं T3 आहे, T4 आहे, T5 आहे. T5 कॅन्सल होईल बघा. T5 कॅन्सल झाला तर राहणार परत T3 T4. म्हणजे एबी मधनं एक इक्वेशन मिळवायचं T3 T4चं, सीडी मधनं एक इक्वेशन मिळवायचं T3 T4चं, आणि मग ते दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे. मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. समजलं? ज्या वेळेला हे 4 अननोन येतात त्यावेळेला 2 इक्वेशन कंबाईन करून यातनं T3 T4 मिळवायचा, यातनं T3 T4 मिळवायचा. सॉल्व्ह करायला चालू करू मी. ओके, इक्वेशन ए आणि इक्वेशन बी मधनं मला कोणाला कॅन्सल करायचं आहे? T2 ला कॅन्सल करायचं आहे, T2 ला. ओके, मग मी आता इथे लिहितो इक्वेशन ए. लक्ष द्या, महत्वाचं आहे. इक्वेशन ए मी आता इक्वेशन बी करणार आहे, पण इथे 0.548 आहे, म्हणजे हे किती व्हायला पाहिजे? मायनस 0.548. त्यामुळे ह्याला 0.548 करायचं आहे, म्हणून त्याला 0.548 न मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करा म्हणजे 0.54 इंटू 0.274. पण हे 0.274 मला नको आहे, म्हणून म्हणजे ह्या व्हॅल्यूने इथं मल्टिप्लाय केलं तर याचा आन्सर येणार 0.548 आणि हे एकमेकाला कॅन्सल होते. इंटू इक्वेशन बी, म्हणजे इक्वेशन बी ला ह्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करा तर T2 कॅन्सल होईल. ओके, आता इक्वेशन ए आहे असं लिहितो. 0 इज इक्वल टू मायनस 0.274 इंटू 40 प्लस 0.548 इंटू T2 मायनस 0.274 इंटू T3. इक्वेशन ए आहे असं लिहिलं. आता इक्वेशन बी लिहितो. पहिला 0 ला ह्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तरी 0च येणार आहे, मल्टिप्लाय करत नाही. इथं आता मल्टिप्लाय करतो. T2 ला मल्टिप्लाय केलं 0.274 कॅन्सल होईल, राहणार 0.548, पण मायनस आहे, नाही तर मायनस आहे, प्लस 0.548 इंटू या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करा 0.548 डिवाइड बाय 0.274. इथं पण मल्टिप्लाय केल्यानंतरचा आन्सर लिहिलेला आहे.
याला T3 मायनस 0.274 इंटू 0.548 डिवाइड बाय 0.274 T4. बघा परत एकदा सांगतो. झिरोला मल्टिप्लाय केलं पण झिरो झालं. इथं ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 0.274 कॅन्सल झाला, राहिला 0.548 डायरेक्ट लिहिले. इथं मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लाय केलं, 1 2 इथं पण केले, इथं पण केले. ठीक. आता यांची ऍडिशन करा. ऍडिशन केल्यावर काय होणार बघा, हे मायनस आणि हे प्लस T2 काय आलं कॅन्सल. आता जे राहिलंय ते लिहायचं आहे. त्यासाठी ही मायनसची टर्म आहे बघा, ही कॉन्स्टंट आहे मायनसची टर्म. हे आन्सर किती ते सगळं मी तिकडे ट्रान्सफर करतो. मायनस तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस होणार. ही मायनसची टर्म इकडे ट्रान्सफर करा, प्लस होईल. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं लिहा, काय फरक पडत नाही. मी इकडे ट्रान्सफर करून लिहितो म्हणजे सॉल्व्ह करायला बरं पडते. जरा पटकन सांगा. 0.274 इंटू 40 10.96. किती 10.96. 10.96. इकडे मायनस होतं, त्या बाजूला गेलं की प्लस झालं. हा ही टर्म झाली बघा, ही झाली, हे दोन कॅन्सल झाले. आता T3 एकत्र करूया. T3 हे एकत्र करूया. 0.274 प्लस ही टर्म मायनस 0.274. हे लक्षात घ्या, मायनस 0.274 आणि हे प्लस 0.822. एकत्र 0.822 T3 हे दोन एकत्र केलं. हे प्लस आहे, हे मायनस आहे. त्यानंतर आता हे सॉल्व्ह करा. मायनस हे सॉल्व्ह करून सांगा. हे कॅन्सल झालं. 0.548 T4 याला इक्वेशन ई म्हणतो. समजलं. आता नवीन इक्वेशन मिळालं T3 T4. कोण सॉल्व्ह केलं मी, ए आणि बी सॉल्व्ह करून T3 T4 मधले मिळालं. आता सिमिलरली सी आणि डी सॉल्व्ह करूया. सी आणि डी. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो तो नाव आता CD सॉल्व्ह करायचं आहे. ह्यात कॉमन कोण आहे बघा, कॉमन T5 आहे. त्यामुळे एक T5 कॅन्सल व्हायला पाहिजे. पहिला इक्वेशन सी आहे असे घेतो. इक्वेशन सी आहे असे घेतो प्लस इक्वेशन डी. डी ला कशानं मल्टिप्लाय करायला पाहिजे बघा, इथं इथं ही टर्म पाहिजे. 0.274 पाहिजे इथं, त्यामुळे त्यानं मल्टिप्लाय करा. 0.274 न मल्टिप्लाय करा. पण हे नको आहे त्यानं डिवाइड करा. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, ह्या टर्मनी इथं मल्टिप्लाय केलं तर 0.381 कॅन्सल होईल आणि राहणार 0.274. 0.274 प्लस मायनस कॅन्सल होईल. ओके, त्यामुळे इक्वेशन सी प्लस इक्वेशन डी ला ह्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करा. आता पहिला इक्वेशन सी आहे असं लिहून घेतो. 0 इज इक्वल टू मायनस 0.274 T3 प्लस 0.548 T4 मायनस 0.274 T5. इक्वेशन सी आहे असं लिहिलं. आता इक्वेशन डी लिहितो. डी हे डी आहे, पण डी ला ह्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं. तो मायनस 1.078 इंटू याला मल्टिप्लाय करा. 0.274 डिवाइड बाय 0.381 मल्टिप्लाय केलं पहिल्या टर्मला. म्हणजे मगाशी इथं झिरो होता म्हणून काय मी डायरेक्ट झिरो लिहिलं. आता मल्टिप्लाय केलं. इज इक्वल टू T4 ची टर्म मायनस 0.274 T4 इंटू ही व्हॅल्यू 0.274 डिवाइड बाय 0.381. हे T4 फक्त पुढे लिहायला पाहिजे, इथे झाले असले. त्याच्यानंतर T5 ची व्हॅल्यू प्लस 0.381 हे मल्टिप्लाय करतो डायरेक्ट. 0.381 कॅन्सल होईल, राहिला 0.274. 0.274 T5 मल्टिप्लाय करून डायरेक्ट लिहिलं. ह्यांची काय करायची मला आता ऍडिशन. यांची ऍडिशन करायची. आता बाबांनो ऍडिशन केल्यानंतर बघा प्लस आणि हा मायनस कॅन्सल झाला. प्लस 0.274 T5 आणि मायनस आणि प्लस हे कॅन्सल झालं. आता हे राहिलेलं लिहायचं मला. पहिला हे सॉल्व्ह करून सांगा किती येते. आन्सर सांगा आता कोणतं. ठीक आहे, ही फर्स्ट एवढं कॅल्क्युलेशन करून सांगा हे किती येते. प्लस झिरोच आहे त्यामुळे झिरो घेत नाही. आता हे सांगा किती येते. 7753 0.7753 ऐकू आलं नाही मला. मायनस 0.7753 0.775 बरोबर ना. इज इक्वल टू आता काय करूया, T4 ची टर्म मला एकत्र करता येईल, पण T3 जी एकच आहे ती आहे अशी लिहितो. मायनस 0.274 T3 हे आहे असं लिहिलं T3. आता T4 एकत्र करा. T4 हे दोन T4 चे टर्म आहेत बघा. 0.548 मायनस 0.274 इंटू ही टर्म आहे बघा. T4 ला बाजूला घ्यायचं ना. 0.274 इंटू ही टर्म
0.548 minus 0.274 into 0.2748 divided by 0.381. किती येते सांगा, हे सॉल्व्ह करू. 0.351 किती? 351 0.351 0.351 प्लस मायनस हे प्लस आहे, ही टर्म मायनस आहे, त्यामुळे प्लस येते का मायनस येते इथं? प्लस प्लस नक्की. हो ओके, आता हे इक्वेशन एफ मिळालं. म्हणजे मी CD सॉल्व्ह केलं आणि त्याच्यातनं T3 T4 चं इक्वेशन मिळालं. इथं AB सॉल्व्ह केलेला, त्यातनं T3 T4 मिळालं. आता ही दोन इक्वेशन नवीन जी मिळालीत E आणि F, याच्यामध्ये T3 आहे T4 आहे, T3 आहे T4 आहे. म्हणजे आता मी EF सॉल्व्ह केलं तर मला आन्सर सगळी मिळणार. म्हणजे आता मी लास्टच्या स्टेपला पोहोचलोय, म्हणजे लास्टचं इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे E आणि F. त्याच्यामध्ये कोणाला कॅन्सल करूया? F मधला T3 कॅन्सल करूया. हे T3 कॅन्सल करूया आपण, T3. ओके, मग त्यासाठी काय करणार, मी इक्वेशन E आहे असं घेतो, आहे असं, आणि इक्वेशन F मध्ये आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन करूया. मग मी लिहितो इक्वेशन E प्लस इक्वेशन F, पण F ला मल्टिप्लाय करायचं. आता बघा, T3 कॅन्सल जर करायचं असेल T3, तर इथे 0.822 आहे, तर इथं पण किती पाहिजे, 0.822. ते आणण्यासाठी काय करूया, मल्टिप्लाय करूया. म्हणून 0.822 न मल्टिप्लाय केलं. पण मी जर इथं 0.822 न मल्टिप्लाय केलं तर हे 0.274 नको आहे, ते घालवायला पाहिजे, म्हणजे डिवाइड करूया. सो 0.274 न डिवाइड. सिंपल आहे, जे पाहिजे त्यानं मल्टिप्लाय करायचं, जे नको आहे त्यानं डिवाइड करायचं, म्हणजे तुमचा आन्सर मिळेल. आता इक्वेशन E आहे असं लिहितो, इक्वेशन E इथं आहे 10.96 इज इक्वल टू 0.822 T3 minus 0.548 T4 minus 0.548 T4, हे झालं इक्वेशन E. आता इक्वेशन F इंटू हे करायचं आहे. इक्वेशन F जरा व्यवस्थित बघा, इक्वेशन F इथं आहे 0.775 minus 0.775 ही टर्म इंटू 0.822 divided by 0.7274. ओके, ह्या टर्मने मल्टिप्लाय केलं, पहिलं झालं इज इक्वल टू. आता इथं बघा, याला जर मल्टिप्लाय केलं तर 0.274 कॅन्सल होणार, 0.274 कॅन्सल होणार आणि राहणार T3 ची टर्म, यानं मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 0.822 T3, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डायरेक्ट लिहिले, T3 लाच कॅन्सल करायचं आहे. ओके, पुढे T4 ची टर्म घेतो. आता T4 ची टर्म 0.351 T4 प्लस 0.351 T4 आहे, ह्यानं मल्टिप्लाय करायला पाहिजे, इंटू 0.822 0.274 T4. परत एकदा सांगतो बघा, ह्या व्हॅल्यूनं का मल्टिप्लाय केलं तर तिथे मला 0.274 नको होता म्हणून डिवाइड, आणि 0.822 पाहिजे होता म्हणजे ऍड मल्टिप्लाय. डायरेक्ट सगळीकडे मल्टिप्लिकेशन लिहिले. आता हे सॉल्व्ह करून सांगा पहिला कोणतं, 10.96 मायनस, इथं मायनस आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये, मायनस हे किती येते सांगा, 10.96 मायनस हे मल्टिप्लिकेशन 0.822 into 0.775 divided by 0.274. 8.635. किती? 8.635. 8.635 इज इक्वल टू, ठीक आहे, म्हणजे हा 10.96 मायनस हे पूर्ण मल्टिप्लिकेशन. ओके, ही पहिली टर्म मिळाली. T3 ची टर्म प्लस मायनस 0.822 कॅन्सल झाला. आता राहिला T4 राहिलाय 0.548 मायनस 0.548 प्लस 0.351 इंटू 0.822 डिवाइड बाय 0.274. हे सॉल्व्ह करून सांगा किती. ही मायनस आहे, ही टर्म प्लस आहे. 0.505. आन्सर प्लस आहे का मायनस आहे? पॉझिटिव्ह येते. प्लस. ओके, आता आन्सर मिळाले, हे 0.505 ने इकडे डिवाइड करा, T4 मिळाले. 17.1. किती? 17.1 17.1.
म्हणजे मला T4 मिळाला. आता ही T4 ची व्हॅल्यू काय करा, इक्वेशन F मध्ये पुट करा. F मध्ये तुम्हाला T3 मिळेल. ओके, F मध्ये पुट करा किंवा E मध्ये पुट केलं तर चालेल. कुठे पुट करायला सोपं आहे बघा, T4 ची व्हॅल्यू इथं पुट करायचं, इथं सोपं आहे. E मध्ये पुट करा, E मध्ये. सो पुट इन E. मी 17.1 आहे T4 इथं सांग. 10.96 ही व्हॅल्यू इकडे प्लस करायची. 0.548 इंटू T4 ची 17.1 हे प्लस करा इकडे आणि 0.822 ने डिवाइड करा, मग T3 मिळते. हे इकडे आणा प्लस करा आणि हे न डिवाइड करा. 24.73. 24.73. सो T3 चा आन्सर आहे 24.73 डिग्री. चला, T3 मिळाला, T4 मिळाला. आता T3 T4 ची किंमत कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करता येईल? इथं पुट करा. T5 मिळते बघा. T4 ची किंमत इथं पुट करा, D मध्ये. D मध्ये पुट करा, तुम्हाला T5 मिळते. आणि A मध्ये पुट करा, तुम्हाला T2 मिळते. A मध्ये पुट करा T3 ची किंमत, तुम्हाला T2 मिळते. आणि D मध्ये T4 ची किंमत पुट करा, तुम्हाला T5 मिळते. सो मी इथं लिहितो पुट इन A अँड D. पुट इन A अँड D. पहिला कुठली पुट करणार? पहिला कुठली पुट करूया? T3 ची पुट करूया. सांगा, T3 ची पुट करून सांगा. T3 ची व्हॅल्यू पुट केल्यावर T4 मिळाला नाही का रे आपल्याला? सॉरी, T4 ची पुट करा. 17.1 T4 ची किंमत. T4 ची किंमत इथं पुट करा. इथं नाही, इथं T4 ची किंमत जे इथं 17.1 न मल्टिप्लाय करा. हे इकडे प्लस होईल. 0.381 न डिवाइड करा. T5 मिळते. 17.1 न मल्टिप्लाय. 9.4. 9.4 म्हणजे T5 चा आन्सर किती आलं? 9.4. ओके, आता T5 झाला. आता राहिला T2. T2 शोधण्यासाठी इक्वेशन A मध्ये जावा. A मध्ये, हा इथं A मध्ये मला T3 माहित आहे, ही किंमत माहित आहे. T3 ची किंमत किती आहे बघा तुमची? 24 पॉईंट लागतात. 24.73. इथं 24.73 न मल्टिप्लाय करायचं. 24.73 हे मायनस इकडे घेतलं प्लस होईल. ही मायनस टर्म इकडे गेल्यावर प्लस होईल आणि 0.548 न डिवाइड करा. हे इकडे घ्या, ही टर्म इकडे घ्या आणि मग हे नेऊन डिवाइड करा, तुम्हाला T2 मिळेल. 32.36. 32.36. आता इथे लिहितो 32.36 डिग्री सेल्सिअस. आता माझा प्रॉब्लेम संपलाय. फक्त एकदा तुम्हाला आन्सर्स दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं बघा T1 किती आहे? 40 आहे. T1 किती आहे? 40 आहे. आता काय पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन तर नाही, फक्त कंडक्शन होत चाललंय, कंडक्शन. त्यामुळे टेम्परेचर कमी 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 होत जाणार. इथं 40 आहे. 2 नंबरला किती आहे बघा? 2 नंबरला 32.36 म्हणजे 32. इथं 40 आहे, इथे किती आहे? 32 आहे. 2 नंबरला 32 आहे. 3 नंबरला बघा, 3 नंबरला 24 आहे. म्हणजे इथं 32, इथं 24. हा 3 नंबर. 4 नंबरला बघा, 4 नंबरला 17. 4 नंबरला टेम्परेचर किती असणार? 17. आणि 5 नंबरला टेम्परेचर आहे 9. टेम्परेचर 9 म्हणजे इथं 40 आहे. हे कंडक्शन 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 होत आणि इथं कन्व्हेक्शन असल्यामुळे इथं 9 डिग्री आहे. तुम्हाला सगळे टेम्परेचर मिळाले. आता कुणी जर एखाद्याने विचारलं हीट सोर्सला हीट किती सप्लाय होत होती सांग, हीट सोर्सला हीट किती सप्लाय होत होती सांग, असं जर विचारलं तर ती किंमत येत आहे बघा Q1. मग काय करायचं? फर्स्ट रो इंटू कॉलम करायचं. तुम्हाला टेम्परेचर आता सगळे माहित आहे, तुम्ही डायरेक्ट Q1 चा आन्सर जर कोणी विचारलं तर. ठीक आहे, हीट सोर्सनं हीट किती सप्लाय केली म्हणजे Q1. बाकीचा सगळा प्रॉब्लेम मला आता संपला. महत्वाचं काय ह्या प्रॉब्लेम मध्ये, पोरांना स्टिफनेस मॅट्रिक्स बनवायला यायला चालू होतो. पोरांना फर्स्ट टर्म बनवायला लागते, पण हे इक्वेशन सॉल्व्ह करायला तशी लय डिफिकल्ट आहे ही प्रॉब्लेम मध्ये. म्हणजे तुम्ही पेपरला बसल्यानंतर 4 अननोन आहेत. 4 अननोन सॉल्व्ह करायला तसं डिफिकल्ट आहे ते, पण तुम्हाला जे सोपं टेक्निक वाटते त्या टेक्निकनं तुम्ही सॉल्व्ह करा. मला माझं हे टेक्निक सोपं वाटते की जी व्हॅल्यू पाहिजे त्यांना मल्टिप्लाय करा, जे नको आहे त्यांना डिवाइड करा, त्याप्रमाणे मी सॉल्व्ह करायचं. तुम्हाला तुमच्या टेक्निक प्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता मला कुणाला जर काही डाऊट असेल तर विचारा. एक जरा महत्वाची गोष्ट पण सांगायची, कोणी